नर्मदे हर. नर्मदे. मी सौ साखरे. नर्मदे हर या आमच्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत करते. आपण आपला थोडक्यात परिचय करून द्यावा. नर्मदे हर. नमस्कार. मी सौ सीमा विठ्ठल महामुनी, राहणार पुणे, सुखसागर नगर, कात्रज. माझा परिचय म्हणजे मी गृहिणीच आहे आणि माझी नर्मदा परिक्रमा मैयाच्या कृपेने, सद्गुरूंच्या माझ्या कृपेने 5.5 महिन्यात पूर्ण पायी परिक्रमा मैयाने करून घेतली. हाच माझा परिचय आहे. नर्मदा परिक्रमा हाच माझा खूप मोठा परिचय आहे. आता नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी झाली? त्याच्यासाठी तुम्ही काही तर प्रेरणा म्हणजे अशी झाली की मला 2016ला माझ्या मुलांनी गिफ्ट दिला मोबाईल माझ्या वाढदिवसाला. त्याच्यानंतर मी एका ग्रुपला जॉईन झाली. दासबोधाचा ग्रुप आहे तो, अजूनही आहे आमचा, बोधामृत म्हणून. तर त्यात आम्ही दासबोधावर लिहितो, म्हणजे अजूनही लिहितो. 2-2 श्लोक आम्हाला लिहायला असतात. तर त्या ग्रुपमध्ये गिरवीचे, सातारच्या तिथे फलटणच्या तिथे गिरवी जी आहे ना, तिथले जयंत देशपांडे म्हणून आमच्या ग्रुपमध्ये दादा होते. तर त्यांनी एक दिवस म्हणजे मी चितळे मैयाचं किंवा नर्मदे हर हे पुस्तक वाचलेले होते माझ्या मैत्रिणीकडचे घेऊन, ते वाचनात होते. पण नर्मदा परिक्रमा करायची असं काही ठरलं नव्हतं माझं, मी म्हणली नव्हती. पण त्या दिवशी त्यांनी ग्रुपवर पोस्ट टाकली, अशी 10-10:30ला पोस्ट आली, आमच्याकडे नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत आणि त्यांचं दर्शन तुम्ही सर्वांनी घ्या. आणि मी लगेच ते वाचलं सगळं आणि लगेच त्यांना पर्सनल फोन लावला. म्हणलं दादा, नर्मदा परिक्रमा कशी करायची, मी पण वाचलेलं आहे, मला पण म्हणजे करायची असं नाही, पण मला पण त्या माहिती काय आहे त्याची, लेडीज एकटी करू शकते का, काय आहे त्याची. तर ते म्हणले तुला सगळी माहिती मी देतो. तर 4 वाजेपर्यंत त्यांनी मला पुण्याचा जो एक ग्रुप आहे, आता आहे की नाही मला नाही माहिती, पण तेव्हा होता नर्मदा प्रेमी म्हणून एक पुण्याचा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये ते दादा असल्यामुळे त्यांनी मला त्या ग्रुपमध्ये घेतलं. बरोबर म्हणजे 12ला मी त्यांच्याशी बोलली असेल तर दादानी मला 4 वाजता ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं. आणि ग्रुपमध्ये ऍड करून घेतल्यानंतर मला इतका आनंद झाला ना, म्हणजे असं परिक्रमा करायची असं नाही, पण चला नर्मदेबद्दल काहीतरी ऐकायला मिळेल काहीतरी. आणि मग मी दुसरा दिवस गेला, मी आपली ग्रुप बघत होती, नवीन मोबाईल त्यामुळे जरा, आणि असं चाललेलं 2 दिवसांनी त्यात आलं असं की महर्षी नगरला, आमच्या तिथे सातारा रोडला महर्षी नगरला नर्मदा याग आहे, तर या नर्मदा प्रेमींनी दर्शनासाठी. तर असं सांगितलेलं. मग मी म्हटलं की चला आपल्याला जवळच आहे. आणि असा जूनचाच महिना असेल, पाऊस येत होता. मी मुलगा आला कॉलेजमधून धाकटा माझा, त्याला म्हणलं मला सोडणार आहे महर्षी नगरला. तो आधी नाहीच म्हणला, मी म्हणलं रे सोड ना. तर मग त्याने मला सोडल्यानंतर मी गेली. तर तिथं चितळे मैया, चितळे बाबा, तावसे काका, बरेच लोक होते नर्मदा प्रेमी, जे आता म्हणजे नर्मदेत प्रसिद्ध आहेत सगळे व्यक्तिमत्व, ज्यांना मी म्हणजे आदरित नमन करते, अशा लोक सगळे होते तिथं. मला म्हणजे पहिले मैयानी सगळ्यांचे दर्शन दिलेले आहेत, सगळ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचे. आणि मी अनोळखी म्हणजे गेल्यानंतर आता मला काहीच नाही माहिती ना, त्यामुळे सगळे मग सांगत होते हे, म्हणजे तिथं सगळ्यांना आहुती टाकायचा, सगळ्यांना भाग होता, म्हणजे सगळ्यांनी आहुती टाकायची कंपल्सरी. मग मी पण टाकली आहुती यज्ञात. ते एक छान सोहळा झाला. मग मला ते खूप तिथं ते ऐकलं, नर्मदा परी त्यांचे अनुभव ऐकले चितळे मैयाचे. आणि मग तीच माझी प्रेरणा, म्हणजे आपण करू शकतो, म्हणजे मैया आपल्यासारख्याच तर आहे, म्हणजे एक स्त्रीच आहे, मग आपण बघू. मग घरी आल्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी, त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं ना ते जे ट्रिप घेऊन जातात, आता मला त्यांचं नाव नाही आठवत, ते ट्रिप घेऊन जातात ते होते. तर ते म्हणले आम्ही शंकर महाराजाच्या मठात माहिती देतो म्हणले सगळी. तर मला काय वाटलं की माहिती म्हणजे परिक्रमेचीच देणार असेल, म्हणून मी लगेच दुसऱ्या दिवशी गेली. तर ते म्हणले नाही, आम्ही बसने परिक्रमा नेतो, त्याची माहिती देतात. ठीक आहे म्हणलं, बसने परिक्रमा. मग मी बसली तिथे. शंकर महाराज मठ माझ्या घरापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. मग मी जातच असते, तर गेली. बसल्यानंतर तिथं आहे ना एक रामनगरकर म्हणून होते, आता ते शांत झाले मागच्या वर्षी कोरोनामध्ये, आणि त्यांची पत्नी होती. तर मग मी त्यांच्याशी बोलली, म्हणजे सगळे तिथं नर्मदा प्रेमीच होते आलेले. तर त्यांना मी विचारलं, तर ते म्हणले ताई तुम्हाला करायची आहे का परिक्रमा? तर म्हणले हो. मी म्हणलं हो करायची, म्हणलं मला परिक्रमा. आणि ही गोष्ट 2017ची असेल, 17चीच. आणि मग झालं माझं ना, म्हणजे नर्मदा परिक्रमा करायची सुरू झालं, मला करायची. 17ला माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं, तिकडे गेली मी लग्नाला.
तिकडे पण म्हणजे मी माझं माहेर अमरावती, मी तिकडे पण सगळ्यांना सांगितलं मला नर्मदा परिक्रमा करायची आहे, नर्मदा परिक्रमा सगळ्यांना सांगत होती, म्हणजे मला आता करायची आहे नर्मदा परिक्रमा. मग आमचा ग्रुप जो आहे मैत्रिणीचा त्या पण म्हणल्या अगं नाही, आता महेशचं लग्न म्हणजे मोठ्या मुलाचं लग्न झाल्याशिवाय तू कशी काय करू शकते नर्मदा परिक्रमा, असं नाही, मुलाचं लग्न झाल्यावर तू निवांत होशील, मग 4-5 महिने कशी जाणार. मी म्हणलं नाही, मी करणारच आहे नर्मदा परिक्रमा, करणारच आहे. तो म्हणतो मोठा मुलगा जरा थोडा लागला होता, म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाला, तो लागलेला कामाला, असं चाललेलं. मग लग्न झालं, आल्यानंतर तिकडनं मला ते ध्यासच लागला हो मैया, इतका ध्यास लागला ना, म्हणजे माझी तयारी तिथून मैयाने सुरू केली. सारखं कुठे नर्मदा परिक्रमेचं काय भेटलं की इकडे तिकडे असं करून करून त्या नगरकरांच्या मागे लागून मी त्या लाईव्ह ग्रुपमध्ये जॉईन झाली. तिथं मग ते काका होते, गोसावी काका, आता ते पण शांत झालेत, म्हणजे ते पण गेलेत 2022ला. आणि त्यांनी मला त्या ग्रुपमध्ये घेतलं. मग तिथं असं कुणाकुणाला यावर्षी परिक्रमा करायची आहे 19ला, असं म्हणजे 18 गेलं. 18ला मी माहेरवरून येत होती अशीच जूनमध्ये, तर खूप मोठा आमच्या ट्रॅव्हल बसचा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे तिकडे कारंजा लाडजवळ येताना. तर कारंजा लाड म्हणजे दत्तगुरूचंच स्थान आहे. तर रात्री 12 वाजता पाऊस खूप येत होता जूनमध्ये, आणि असं मग मी नर्मदे हर, म्हणजे त्या ग्रुपमध्ये मला माहित झालं नर्मदे हर म्हणायचं असं. मग मी म्हणलं हे दत्तगुरूचं स्थान आहे आपल्या रस्त्यावर, आणि मैयानेच मला वाचवलं, म्हणजे एवढ्या याच्यात काही नाही होऊ दिलं, आम्ही सगळे सुरक्षित घरी आलो. त्यानंतर मग मी आपलं नर्मदेला जायचं. माझ्या मिस्टरांचं 18 डिसेंबरला रिटायरमेंट होतं, तर मी त्यांच्या मागेच लागली, मला तुमचं रिटायरमेंट झालं की मी जाणार. ते म्हणले बरं, माझं रिटायरमेंट झालं की तू जा. मग माझी तयारी म्हणजे नर्मदे विषयी माहिती काढणं, काय वाचन, काय ऐकायला मिळालं ते काय सगळं, म्हणजे मी सगळं धुंडाळून काढलं पार. युट्यूब, अपूर्वानंदनचाही नंबर घेतला युट्यूबवरनं, त्यांना सांगितलं मला तुम्हाला भेटायचं आहे, नर्मदा परिक्रमा करायची आहे. मग त्यांच्या आश्रमात जाऊन दिव्याला, त्यांच्या पत्नींना त्यांना भेटून आली, त्यांच्याकडून माहिती घेतली. मग ह्या दोघी माझ्या मैत्रिणी, एक विद्या देशपांडे आणि एक सुजाता म्हणून होती, तिचं आडनाव नाही मला आता आठवत, आम्ही तिघींनी तयारी केली. मग तयारी म्हणजे बापरे, कपडे खरेदी करणं, ड्रेस शिवायला टाकणं, कमंडलू किती कसा घ्यायचा, मग त्या आम्हाला त्या ग्रुपमध्ये पण मार्गदर्शन व्हायचं, कसं करायचं, किती काय घ्यायचं सोबत, ते सगळं त्या मार्गदर्शन झालं आम्हाला. त्यानुसार आम्ही सगळी तयारी केली आणि आम्ही 10 नोव्हेंबर 2019ला निघालो घरून. आणि घरच्यांच्या परमिशनचं काय झालं, मोठा मुलगा नुकताच लागलेला होता, त्याचा आत्ता स्वतःच युट्यूब चॅनल आहे, पण तेव्हा नव्हतं, तेव्हा तो जॉब करत होता. आणि मिस्टर पण रिटायरमेंट झालेली डिसेंबरमध्ये, आणि धाकटाही होता, जॉबलाच लागलेला, म्हणजे शिक्षण करता करता. आणि मग मी इतकी म्हणजे घरात माझ्या फक्त नर्मदा अष्टक पाठ करणं, म्हणजे माझी तयारी बघून सारखं जायचं. सगळ्यांनी समजून सांगितलं, आई पण म्हणायची अगं नको तुला इतक्या वयात आता, आणि प्रॉब्लेम बाकीचेही होतेच, म्हणजे माझेही होतेच, मग तू कसं करशील काय, कितीतरी प्रश्न, पण माझ्या मुखातनं एकदाही आलं नाही की मला जायचं नाही. मी म्हणलं जायचंच, मला नर्मदा परिक्रमा मला आता करायचीच, माहितचं लग्न नाही काही नाही, आल्यावर बघूया. तोही म्हणला मला 2 वर्ष लग्न नाही करायचं. मग हे पण शेवटी वैतागून घरातल्या तिघांनी सांगितलं तू जा. त्यांना काय वाटलं की ही जाईल 8-10 दिवस चालेल, ही कुठली चालायची, हिला सवय नाही, काही नाही. आणि मग निघाली मी. आम्ही गेलो ओंकारेश्वर, तिथं उतरलो खंडव्याला, तिथून दादाजी धुनीवाल्यांच्या तिथे गेलो आश्रमात, तिथं रात्रभर राहिलो आम्ही आणि सकाळी तिथून मग ओंकारेश्वरला आलो. मग गजानन महाराज मठात गेलो, तिथं आम्हाला रूम, म्हणजे हॉलमध्येच आम्ही सगळेजण राहिलो. तिथं त्या काकांचा सगळा ग्रुप आलेला होता. आणि 15ला आम्ही नर्मदा परिक्रमा उचलणार होतो, चतुर्थीच्या दिवशी, एकादशी झाल्यानंतर चतुर्थीच्या दिवशी सगळं ठरलं. मग ते पहिले मानदाता परिक्रमा करायची, ममलेश्वरचं ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं, ते सगळं तिथं एक दिवस सगळं असा छान गेला. कौस्तुभ जोशी म्हणून ते साखरे होत्या, आपल्या काय नाव त्यांचं, रंजनाताई साखरे होत्या, अजून बरेच जण होते, आता मला नाव नाही आठवत, पण तो कौस्तुभ जोशी, एक रंजना साखरे, आणि ते गोरे होते, एक गोसावी काका होते, आणि ती विद्या देशपांडे होती. माझ्या म्हणजे ओळखीचे असे 5-6 जण आम्ही होतो. सगळे दर्शन झाले छान मस्त. आम्ही त्या महाराजांना एका दर्शनाला गेलो मानदाता परिक्रमा झाल्यावर,
आणि येताना मैयामधून यायचा प्रयत्न केला, तर ते धरणाचं पाणी सोडलं आणि ते त्यांनी वाजवलेले हॉर्न पण आम्हाला ऐकायलाच नाही आले. आम्ही आमच्यात धुंदीत एकदम पाणी वाढलं आणि मग जो ओरडायला लागले लोक. या मैयाने पहिल्याच दिवशी चमत्कार दाखवला, म्हणजे की मनाने काही करायचं नाही. म्हणजे मैयाचं काय असेल ते मैयाला म्हणजे सांभाळूनच आपल्याला राहायचं. तिथे कसं आपलं काही चालत नाही, मैयाचं सगळं, मैयाचा ताबा आपल्यावर सगळं असं. ते नंतर कळलं, तेव्हा थोडीच कळतंय काही. पहिलाच दिवस होता. मग सगळी ती तयारी कन्यापूजनाची काकांनी ते सगळं लाईव्ह केलेलं. अजून सुद्धा ते व्हिडिओ बघितले की काकांची आठवण येते. अजून ते व्हिडिओ बघितले की तेव्हाची आठवण येते, डोळ्यात पाणी येतं की कसं आपण गेलेलो. पहिला दिवस म्हणजे काय, काहीच अनिविज्ञ होतं कुठल्याही गोष्टीचं. म्हणजे काय, कसं चालायचं, काय करायचं. आणि एवढं मोठं ओझं, केवढं मोठं तरी सामान नेलेलो, पिशवी एवढी मोठी, काय ते सांगायचं. सगळी मज्जा मज्जा पहिल्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं तुम्ही अभिषेकाचं हे सामान घेऊन या. सकाळी गेलो, ते सगळं सामान, मिठाई, ते मैयाचे संकल्प केला सगळ्यांनी आणि निघालो. तर आमचा आदल्या दिवशी ठरलं होतं रंजनाताईचं आमचं की आपण पहिल्या दिवशी इकडनं जाऊया. त्या गेल्या सुद्धा आणि आम्ही काहीच सुचलं नाही. गेलो रस्त्याने, वर चढलो. आता रस्ता म्हणजे काहीच कळलंच नाही, वरून गेलो. पहिल्या दिवशी चतुर्थी उपवास, त्यामुळे जेवायचंही नव्हतं. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की चालायला सगळ्यांनी सुरुवात करा, एक रोटी आश्रमात आपल्याला थांबायचं आहे. तर काही कळलंच नाही. आम्ही चालता 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 पुढेच निघून गेलो. एक रोटी आश्रम मागे राहिला. पुढे गेल्यानंतर विचारलं तर ते म्हणले की एक रोटी आश्रम मागेच राहिला. थोडं आत जायचं असतं त्या आश्रमामध्ये, त्यामुळे लक्षात नाही आलं. मग तिथेच आम्ही, एक बैलगाडी होती तिथेच थांबलो. मग हे सगळे मागचे आले. पहिल्याच दिवशी आम्ही तिथे गेलो. कुठे, भक्तराज महाराज, भक्तराज आश्रम मध्ये. तिथेच जायला सांगितलं होतं. विचारत आम्ही चालले. पुढे मागे होते सगळेजण. आणि त्याच्या आधी एक आश्रम लागला, त्यांनी बोलवलं आम्हाला, चहा घ्या म्हणजे. आम्ही गेलो. बुटामध्ये असे पाय गरम झालेले होते, खूप ऊन होतं त्या दिवशी. आणि कळलंच नाही, पायाला असे फोड आलेले, समजलंच नाही मला. आणि गेलो नळाखाली, एकदम पाय असे धरले तर बापरे, ते मोठे मोठे असे फोड पाण्याचे आले. काही सुचेना, आग व्हायला लागली. आता काय, भक्तराज आश्रम मध्ये गेल्यानंतर वंदनाताई परांजपे तिथे सेवेला होत्या. मग त्यांनी मला ते सांगितली आयडिया वंदनाताईंनी. आणि ती मी आता कुठेही, त्याच्यानंतर मी 4 धाम पायी केलं 1.5 महिना. तेव्हा सुद्धा ती आयडिया वापरली. त्यांनी मला ती आयडिया खूप मस्त सांगितली. म्हणजे त्यांचा खरंच अनुभव होतो. त्या म्हणल्या बँडेजच्या पट्ट्या त्याच्यावर चिटकून टाक, फुटले तरी ते आतमध्येच, त्याच्यावर बाहेर त्याला स्पर्श नाही झाला पाहिजे पाण्याचा किंवा. तसं केलं, ते गट्टे झाले त्याचे 8-10 दिवसांनी असे. म्हणजे ते मला जे जखम होऊन त्रास झाला नाही. मी आता पण कुणालाही अशी, माझ्याकडे कुणी आलं समजा परिक्रमेविषयी, तर मी तसंच सांगते की तुम्ही ते फोड आले ना, फोडू नका त्याला. त्याच्यावर ते बँडेज पट्ट्या अशा भरपूर लावायच्या, 4-4, 5-5 अशा. निघाली की परत लावायची. निघाली म्हणजे ते गट्टे होऊन जातात, कडक होऊन जातात. आणि मग ते त्रास नाही देत आपल्याला, जे यातना होतात ना ते फुटल्यानंतर. मी बऱ्याच जणांच्या बघितल्या म्हणजे. पण मैयाने मला त्याच्यातनं सुद्धा वाचवलं. शूलपाणीपर्यंत पायाचे असे गट्टे झाले होते. तो एक. आणि आम्ही जायच्या आधी तावसे मैयांकडून मार्गदर्शन, म्हणजे त्या ग्रुपमध्ये असल्यामुळे, तर त्यांनी पर्सनली, म्हणजे आम्ही एक घाडी म्हणून होत्या मुंबईच्या, त्या आल्या होत्या. त्या म्हणल्या आपण जाऊ येसीमा मैयाला, मला भेटायचं आहे तावसे मैयाला, औंधला जाऊ. तर मी त्यांच्याबरोबर गेली. त्यांनी आम्हाला व्हेज 36 म्हणून एक गोळी सांगितली होती होमिओपॅथिकची. तर मला म्हणले तुम्ही नक्की घेऊन जा, पुण्यातनं चाललंय तर आपल्याला पाण्याचा काही त्रास नाही होणार. तर ती गोळी फक्त सकाळी उठली की एक घ्यायची. तर ती एक गोळी ठेवली होती सोबत. 2 बाटल्या घेऊन गेलो होतो. पण मैयाच्या कृपेने कुठेही शारीरिक त्रास हा होणारच आहे, ते कल्पना मग नंतर आलीच. म्हणजे 2-4 दिवसांनी, 8 दिवसांनी असं कॉन्फिडन्स तर मला शूलपाणी पार होईपर्यंत नव्हता. म्हणजे असं सारखं वाटायचं आपल्यामुळे ह्या लोकांना थांबावं लागतं की काय. ओरडाओरडी व्हायची रोज. सगळे म्हणायचे तुम्हाला चालायचं येत नाही, तुम्ही थांबा मागे. मग भीती वाटायची आपण एकटंच राहू की काय. म्हणजे बऱ्याचपैकी मी एकटीच राहिली होती, बऱ्यापैकी. म्हणजे असे कुणी भेटायचे पण मग ओळखीचं कुणी नाही, मग परत ओळखीचे भेटायचं. असं ती गंमत होती सगळी. पण मैयाची एवढी कृपा होती की काही अडचण अशी आली नाही. आणि फक्त असं वाटायचं की मग आपण जाऊ का नाही होणार का आपल्याकडे, असं थोडं वाटायचं. पण नंतर शूलपाणीमध्ये गेल्यावर, तो कठीण टप्पा पार केल्यावर मैयाची कृपा जाणवली, इतकी जाणवली की म्हणलं नाही, मैयाने एक प्रकारे हेच दिला. म्हणजे
भारतीताईंच्या तिथे गेल्यानंतर भारतीताई पण म्हणल्या, अगं आपण एकटंच असतो, एकटंच येतो, एकट्यानेच परिक्रमा करायची, फक्त तू तुझी स्वतःची काळजी घे. भारतीताईंनी मला 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या अशा, आपण एक लेडीज आहे मग काय करायला पाहिजे, परिक्रमेत कसं राहायला पाहिजे, आपण कुठं कुठं लक्ष द्यायला पाहिजे. चांगलं मार्गदर्शन होतं. भारतीताई सोबत होत्या माझ्या पूर्ण परिक्रमेत. भारतीताई, त्यांचं मार्गदर्शन, मैयाची कृपा, अजून कुणाकुणाचं जे जे सांगितलं ते ऐकलं. तो स्वभावच आहे मनाचा ऐकायचा, आणि त्यामुळे काही कठीण गेलं नाही असं. पण खूप असं वाटतंय एवढी कठीण परिक्रमा, म्हणजे कुठून कुठून चाललो असेल आम्ही, बापरे, कुठल्या कुठल्या रस्त्याने चाललो असेल आठवत सुद्धा नाही आता. इतके रस्ते ते कठीण सगळे. पण असं वाटतंय आता असं वाटतं की असं गेलो असं आलो. म्हणजे बऱ्याच लोकांची पूर्ण होत नाही पायी परिक्रमा, काही काही कारणाने, शारीरिक व्याधी हे ते. पण माझ्यावर म्हणजे माझ्या पूर्वजांची काय म्हणजे आशीर्वाद म्हणायचे, माझी काही पुण्याई म्हणायची आदल्या जन्माची, काय असेल ते, आणि माझ्या घरच्यांचं सगळ्यात मोठं, माझ्या घरच्यांचं, माझे 2 मुलं आणि माझा नवरा, म्हणजे इतकं त्यांनी मला सहकार्य केलं ना, म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे. ते राहिले म्हणजे माझ्याशिवाय 4-5 महिने. होती त्यांना सवय, 15-20 दिवस राहू शकत होते, कारण माहेर लांब असल्यामुळे त्यांना सवय होती. पण तरी पण 4-5 महिने राहायचं खूप झालं, त्यांनी ऍडजस्ट केलं. परिक्रमेत तुम्हाला असे काही विशेष खास अनुभव आले का, किंवा परिक्रमेत मैया कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला दर्शन देते असं तुम्हाला जाणवलं का, की हा कुठला एखादा प्रसंग असा तुम्हाला आठवतोय का? हो बापरे, म्हणजे मैयाचं दर्शन असतंच आपल्याला. आता मी तर वही रोज लिहायची, काही कारणाने नाही लिहून झाली तेवढीच, नाही तर माझं रोजचं लिखाण असायचं. मला लिहायची सवय आहे, म्हणजे मी लिहू खूप शकते बोलल्यापेक्षा. आता आम्ही असं चालत, पहिला तर अनुभव म्हणजे भारतीताईंचा. भारतीताईंना भेटली म्हणजे माझी परिक्रमा तिथंच फिक्स केली मैयाने की पूर्ण होणार तुझी परिक्रमा. भारतीताईंचा आशीर्वाद लागला मला. त्यानंतर माझ्या बरोबर जे गोरे म्हणून होते ते कोकणस्थ ब्राह्मण होते, फार स्ट्रिक होते ते, म्हणजे फार ओरडायचे, म्हणजे असे, म्हणजे त्यांचं ओरडणं पण माझ्या पथ्यालाच पडलं. म्हणजे मग काय व्हायचं, मी थकली की आधी काहीच कल्पना नसते हो मैया आपल्याला, म्हणजे इतकं ते हे असतं ना, एक्झर्शनही होतं आपल्याला, मानसिक होतो, आणि बॅग असते. वंदना मैयांचंही चांगलं म्हणजे मार्गदर्शन झालं. त्यांनी बरंच सामान काढून घेतलं माझं भक्तराज आश्रमला, हे कशाला ते कशाला करू, ती मैयाचीच कृपा म्हणायची, मैयानीच काढून घेतलं म्हणायचं. आणि मग अशी परिक्रमा झाली. जे बूट मी घेतले होते त्यातनं जे फोड आले होते मला, तर ते वंदना मैयाची आयडिया वापरली, त्यामुळे त्याचा एक त्रास झाला नाही. फक्त एकदा टेरिंग वरनं पाय घसरल्यामुळे जरा त्रास झाला पायाला चालताना. मग मी तर अंकलेश्वर पर्यंत ते बूट मला पर्याय नव्हता काही, तेच वापरावे लागले मला. मग अंकलेश्वरला आम्ही फ्लोटर घेतले. बाजारपेठ अशी मोठी तिथेच लागली. आणि मग शूलपाणीतनं जेव्हा आम्ही गेलो, तर आता कसं आहे, माझे इष्टदैवत भगवंत, आणि म्हणजे माझं कृष्ण, म्हणजे माझं असं असतं आपलं आपलं, मी असं सांगू नाही शकत देवाबद्दल काही. पण आमच्याबरोबर नेमके एक बासरी वाजवणारे होते शूलपाणीमध्ये. ते ना इतके सुंदर बासरी वाजवायचे, माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्यांचे, पण आत्ता नाही आहे अवेलेबल, माझ्या याच्यात आहे पेनड्राईव्ह मध्ये. इतके सुंदर बासरी वाजवायचे. आम्ही हिरालालकडे गेलो, त्याच्यानंतर तिथं 2 आम्ही सगळ्यांनी, म्हणजे ज्यांना ज्यांना पाहिजे होते त्यांनी हे घेतले, मुलं घेतले, ते पोर्टर नाही का, मुलं 3,000-3,500 हजारात. तर माझ्याबरोबर दिनेश नावाचा मुलगा होता. तर तो बॅग घ्यायचा माझी, मी फक्त कमंडोलो आणि काठी, कमंडोलो सुद्धा तो घ्यायचा, मी फक्त काठी माझा दांडी घेऊन मी चालायचे काठी घेऊन. तर फार गोड मुलं होते ते. 2-3 होते आमच्याबरोबर, 4 मुलं होते, बरेच जणांनी चौघांनी घेतले होते. पण असं काही नाही की आम्हालाच, आणि आमच्याबरोबर अनुराधा वहिनी होते, प्रसाद दादा होते क्षीरसागर शूलपाणीमध्ये, अजूनही त्यांचं आमचं नातं आहे, म्हणजे डोंबिवलीचे. तर अनुराधा वहिनीला पण तो हाताला धरून उतरायचा, सगळ्यांना ज्याला त्रास होईल त्याला. आणि विशेष म्हणजे आपल्यासाठी ते म्हणजे तिथं स्वयंपाकघरात मदत पण करायचे, आणि आपल्याला कुठं जायचंय बाहेर. 7 दिवस ते आमच्याबरोबर होते. 7व्या दिवशी आम्ही भांबरीला उतरलो, आणि आमची, मला वाटते आमचा शेवटचाच ग्रुप असेल जेव्हा आम्ही खप्परमाळ चढलो आणि भमानं उतरलो. त्यानंतर नाही, 2020 पासून रस्ताच झालेला आहे. त्यामुळे, आणि खरंच तो भमाना आणि ते खप्परमाळ कसं चढलो, पण ते खूप सुंदर होतं.
अनुभव खूप सुंदर होता. ते बाबा बासरी वाजवायचे, पुढे पुढे जाऊन असे बासरी वाजवायचे, काही लक्षात नाही आलं असं बासरी वाजवायचे. छान सगळेजण म्हणायचे बाबा खूप छान बासरी वाजवतात, बाबा खूप छान बासरी वाजवतात. मग आमच्या अशा गप्पा चालायच्या. असा प्रवास तो शूलपाणीतनं झाला. पण शूलपाणीतनं एक असं वाटलं की खरंच ह्या लोकांजवळ म्हणजे किती ते लोक, सगळ्याच गोष्टींचा अभाव आहे मैया त्यांच्याकडे, सगळ्याच गोष्टींचा. म्हणजे आपल्यासारखे ते जोडलेलेच नाहीये, भौतिक गोष्टीचा सगळ्याच गोष्टींचा अभाव आहे. त्यानंतरही मी 2 वेळा शूलपाणी सेवेसाठी गेलेली आहे, तिथलं सगळं बघितलेलं आहे. तरी पण मला ते परिक्रमेतलं आठवलं की मला अजून म्हणजे मला खरं कसं तरी होते. ती लावी मला भेटलेली भमानाला वरती. ते तो त्यांचं नाव नाही मला आता, माझ्या वहीत लिहिलेलं आहे त्यांचं नाव. तर त्यांची मुलगी ती लावी, तर ती इतकी गोड होती ना, म्हणजे अशी काळी सावडी आदिवासी मुलगी ती. पण तिनं 1-2 मिनिटात माझ्याकडून मोबाईल घेऊन सेल्फी निकाले मैया. छोटी होती 4-5 वर्षाची, आता ती मोठी झाली. आणि मैया कृपेने मला प्रशांत कुलकर्णींची परिक्रमा झाली 2 वर्षापूर्वी, ते आता युट्यूबवर नेमका तिचा फोटो टाकला मैया. मला परवा तेरवा तिचा फोटो दिसला एक. मी लगेच त्यांना विचारलं, तिथेच त्याच घरी. म्हणजे ती आता 10-12 7-8 वर्षाची झाली ती लावी. खूप गोड मुलगी होती ती लावी, मैयाच होती ती. आणि जाताना बाय बाय नर्मदे हर बाय अशी करत होती, सगळ्यांना करायची ती, खूप गोड. आणि परिक्रमेत ना एक फार म्हणजे आपल्याला ऊर्जा असते. ती लहान मुलं जे नर्मदे हर करतात ना, ते मैया आपल्याला ऊर्जा देत असते. ती मैयाचंच रूप असतं. छोटे छोटे बाळ सुद्धा असतात की ते बोलता पण येत नाही, पण म्हणतात ते नर्मदे हर असं गोड बोलतात ना, ते एक मैयाचंच रूप असतं. म्हणजे मैया आपली कशी मज्जा घेते ते मला सांगायचं होतं परिक्रमेत. म्हणजे आपल्या एखाद्या गोष्टीसाठी अट्टाहास असला, मला तर फक्त म्हणजे त्या दिवशी मैया दर्शनच झालं नव्हतं. असं सारखं वाटायचं मैया दर्शन झालं पाहिजे, मैया दर्शन झालं पाहिजे. जरा मैयाच्या लांबून चालत होतो आम्ही तेव्हा. तर बरखेडा वामनवाडा इथं मैया किनारी आम्हाला यायचं होतं. कच्चा रस्ता होता, खूप कच्चा रस्ता होता. जवळजवळ 20 किलोमीटर आम्ही त्या दिवशी कच्च्या रस्त्याने चाललो. आणि मधीच एका शेतात आम्हाला जेवणासाठी आवाज दिला. आम्हाला खरं माहित नव्हतं. आम्ही भारकचला हे केलं होतं, काय म्हणतात त्याला, बालभोग केला होता. त्यामुळे जेवणाचं असं काही नाही, चाललेलो रस्त्याने खूप छान सुंदर शेत वगैरे. पण माझं असं चाललेलं, मैयाचं दर्शन नाही आपल्याला, कालपासून मैयाचं दर्शन नाही आपल्याला, असंच चाललेलं. मैयाचं मंदिर नाही आपल्याला ह्या एरियामध्ये, असं आमची चर्चा चाललेली आपसात की मैयाचं मंदिरच नाहीये, सगळं शंकराचेच मंदिर आहे, असं आम्ही बोलत होतो आपसात आणि चाललेलो. तर मग ते आमच्याबरोबर अभय दादा होते संभाजीनगरचे, त्यांनी आम्हाला फोन केला की तुम्ही पुढे जाऊ नका, जेवून जायचंय आपल्याला इथं. ते पुढेच होते आमच्या. मग आम्ही तिथे गेलो. तिथं जेवण झाल्यानंतर तिथं त्यांनी कंड्यावर छान बाट्या केल्या, डाळ केली. आम्ही ते गरीब कुटुंब होतं, ते असं शेताची राखण करायला ठेवलेलं. त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि मग जेवण वगैरे करून आराम करून आम्ही निघालो पुढे बरखेडासाठी. कच्चा रस्ता होता, मैया किनारी जायचं होतं माहिती होतं. आणि गेल्यानंतर इतकं त्या दिवशी आभाळ पण खूप होतं, पाऊस पण आलेला, थोडा चिखल झालेला रस्त्याने थोडा थोडा. आणि गेल्यानंतर खूप थकल्यासारखं झालं. सगळं माझ्या सँडलला सगळं चिखल लागलेला, ते काढला आणि लगेच आसन लावलेले. आता गेल्यावर काय झालं, इतकं ते थकल्यासारखं झाल्यामुळे मंदिरच बघितलं नाही कशाचं आहे. आता असं म्हणजे मला वाटलं मैया आता काय महादेवाचं मंदिर असेल, म्हणजे एवढं काही बघितलंच नाही गाभाऱ्यात. आपले आसन लावले बाहेरच्या बाजूने आणि झोपून घेतलं. वेळ होता, लवकरच पाऊस येण्याची शक्यता होती म्हणून सगळेच थांबलो. आमच्याबरोबर एक साधू महाराज पण होते कुठले तरी, आणि ते असे सत्संग करत होते काहीतरी. मी म्हटलं आता ऐकायची आपली काही ताकद नाहीये. मग आम्ही आसनं लावले. मी पण ह्या कोपऱ्यात झोपून घेतलं, बाकीच्यांनी पण लावले आसनं आणि झालं. मला आपलं झोप इतकी गाढ लागली ना, थकल्यामुळे झोप लागली आणि एकदम असं जाग आली. ते महाराज आलेले मंदिरात तिथले, म्हणजे आश्रमातले, आणि आलेले. त्यांनी ते पूजा वगैरे म्हणायला सुरुवात केली. म्हणजे चांगलेच 5-5:30 झाले असतील. सगळे लोक असे पूजेला लागले. मला जाग आली, बापरे म्हणलं. उठल्यानंतर एकदम मी असं बघितलं मंदिर, म्हणजे असं बघितलं, इतके सुंदर मला मैयाचं म्हणजे मूर्ती असते ना मैयाची ती दिसली बरं का. खूप सुंदर, म्हणजे असे चुनरी मगर सगळं म्हणजे मैयाचं. मी म्हणलं मैयाचं दर्शन झालं, मैयाचं मंदिर आहे असं मी म्हणलं, मैयाचं मंदिर आहे असं नमस्कार वगैरे केला, झालं. आणि आसन वगैरे असं बाजून करून अशी बघत होती. महाराज आले बाहेर, म्हणले हो गया मैया का दर्शन, असे म्हणले मला महाराज.
हो गया आपको दर्शन? हाँ, मैया का ही मंदिर है ना, बहुत दिन नहीं था मैया का मंदिर. तर म्हणले आप बाहेर जाके भी दर्शन कर सकते हो मैया का. तर मी म्हणलं बाई मैयाच आहे, बाहेर बाहेर मैयाच आहे प्रत्यक्ष. मग मी बाहेरही गेली, दर्शन केलं मैयाचं. म्हणजे सगळेजण होते, असं दर्शन झालं. काहीच म्हणजे असं डोक्यातच नाही काही. आणि नंतर मग सगळे आम्ही संध्याकाळचं कुठेही परिक्रमेत असं मंदिरात असो आश्रमात असो आरतीला, मग आरतीला वगैरे उभ्या राहिल्यानंतर मला तिथं म्हणजे महादेवाचं मंदिर आहे हे तेव्हा कळलं. म्हणजे अरे मग माझ्या हातापाय लटलटच कापायला लागली. म्हटलं मगाशी मला इथं मैयाचं दर्शन झालं आणि आता केवढं आज मैयाचं मंदिर नाही लागलं, मैयाचं मंदिर नाही लागलं. आणि माझे हातपाय लटलट कापायला लागले असे. आणि मला काही सुधरे ना. म्हणजे मला असं भीती म्हणायचं की दडपण असं आलं की तो शंकराची. मी परत परत जाऊन अशी बघायला लागली वाकून वाकून. मैया कुठं दिसते का असं छोटी मूर्ती. मला काय होतं काय नाही, पण ते एक मला एवढं म्हणजे मैयाने माझी मजा केली तेव्हा परिक्रमेत. म्हणजे दर्शन दिलं मला मैयाने. असं माझा अट्टास होता म्हणून की माझा भास होता की काय असेल ते असेल, पण मैयाने मात्र माझी मजा घेतली अशी. तर एक मला खूप म्हणजे हसावं की रडावं, खूप लटलट होत होती हातपायाची. मग मी सांगितलं सगळ्यांना. आणि आम्ही उत्तर गरुडेश्वरला चालताना, हा अनुभव मी फेसबुकवर पण लिहिलेला आहे माझ्या. उत्तर तटावर आम्ही गरुडेश्वरच्या पुढे चालताना माझी आई आजारी होती. तिचं एका साईडनं दुखत होतं म्हणजे आतड्यांचं. तर मग MR वगैरे सांगितलं डॉक्टरांनी करायला. तर रोज फोन वगैरे असायचा, तिचा आजार होता. तसे तर फोन नसायचे, पण मग आई आजारी असल्यामुळे मग मी जरा क्युरिओसिटी अशी रोज फोन करायची, आता कसं आहे काय सांगितलं MR मध्ये. तर दीदी म्हणली की MR मध्ये आता तिचं आतडं काय वाढलंय, काय निघालं तर मग ऑपरेशन वगैरे छोटं करावं लागेल. पण आई अशी ना घाबरती लगेच, BP पण तिला असल्यामुळं ती फार अशी हे म्हणजे आता तिचं BP वाढायला लागलं. मग तर दीदी म्हणली आता हिचं BP वाढते, असं आमचं बोलणं झालं. तर मी मैयाला म्हणलं मैया काय ग, मी परिक्रमेत आहे, आईचं ऑपरेशन वगैरे झालं तर कसं काय ग मैया, मी कशी जाणार घरी, आईचं ऑपरेशन वगैरे होऊ नको देऊ मैया, सगळं चांगलं होऊ द्या, अशी मी सारखी म्हणायची मैयाला. आम्ही चाललेलो सगळा आदिवासी भाग, छोट्या छोट्या टेकड्या, अशा छोट्या छोट्या वस्त्या, आणि चाललेलो. पुढेच सगळे होते, मी नेहमी मागे असायची, सगळ्यांच्या मागे असायची. त्यामुळे मला सर्पदर्शन कधी झालं नाही प्रत्यक्षात. फोटोच बघ, खूप वेळा सगळ्यांना सर्पदर्शन झाले, पण मी मागे असल्यामुळे जाईपर्यंत सर्प महाराज निघून जायचे आणि मला फोटोच बघायला मिळायचे सगळ्यांच्या ह्याच्यात. म्हणजे मी मागे असल्यामुळे एका मैयाने मला आवाज दिला, आदिवासी मैया, छोटी वस्ती होती. मैया रुको, मैया रुको. मला काय वाटलं चहा घ्यायसाठी सगळेजण थांबवतात, चाय लेके जाओ, चाय लेके जाओ. तर सगळे पुढे. तर मी म्हणलं मैया सब लोग गए, मैं अकेली रह गई हूँ. तर नाही नाही रुको रुको रुको. आणि ती भराभरा गेली आतमध्ये, एवढी अशी साखर तिने आणली वाटीवर आणि दिली. आता माझ्या जवळ काहीच नव्हतं, बॅग हे सगळं, हातात कमंडलू काठी कसं घेणार. मग माझा ओढणी होती माझी जी, त्यात मी घेतली, ती साखर बांधून घेतली आणि गेली भराभरा भराभरा. आणि त्यानंतर आम्ही दहीला गेलो, बहुतेक अत्तर सुमा दही आणि बरवाडा म्हणून ते एक राम मंदिरात गेलो. थांबल्यानंतर खूप उशीर झाला आम्हाला जायला, चांगली संध्याकाळच होत आलेली. गेल्यानंतर ते पण महाराज, उशिरा गेलो की महाराज जरा असे बघतात उशिरा आल्यामुळे, परिक्रमेने उशिरा यायचं नाही हा नियम आहे. पण आता चालताना होतो कधीतरी उशीर. मग महाराजांना लगेच आम्ही सांगितलं उशीर झाला. मग लगेच ते आसन वगैरे लावले, सगळ्यांची गडबड, आसन लावा, हातपाय धुवा, पूजा करा, सगळ्यांची गडबड, आरती करा. आणि लगेच आश्रमात कसं असतं, लगेच 7-7:30 पर्यंत भोजन प्रसादी, कारण लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं सगळ्यांना, हा नियम आहे आश्रमातला. आमची सगळ्यांची गडबड चाललेली, हातपाय धुवा येते, आणि ती साखर तशीच बांधलेली राहिलेली. आरती झाली, प्रसाद वाटायच्या वेळेस मी म्हणलं बघा मला एका मैयाने साखर दिली आणि मग तीच वाटते आता सगळ्यांना. सगळ्यांना वाटली, सगळ्यांना साखर वाटली. राहिलेली साखर परत साखरेचं होतच आमच्याकडे, त्यात ठेवून दिली आणि सगळ्यांनी भोजन प्रसादी केली. हे ते झालं, मस्त निवांत झोपलो. सकाळी उठल्यानंतर 8-8:30ला आम्ही परत एका हनुमान मंदिरात गेलो. तिथेही महाराजांनी आम्हाला बालभोग दिला आणि बसलो थोडं निवांत. उन्हाला थंडीच होती तर. मग तेवढ्यात फोन आला देवीचा. तर म्हणली अगं सगळं क्लिअर झालं, काही नाही, आईला नाही करावं लागणार ऑपरेशन येते. आता मी म्हणजे जरा हेच होती अशी टेन्शन मध्ये थोडी की आईला. तर मी सगळ्यांना लगेच सांगितलं की बघा आला देवीचा फोन, बरं का, आता आईला बरं आहे, म्हणजे काही पुढचं.
तर मग ते एक जण होते आमच्या बरोबर, ते म्हणले बघ तुला कालच मैयाने साखर दिली पण तुला कळतं का सगळं गोळ होणार आहे म्हणून मैयाने कालच तुला साखर दिली, तू आम्हाला वाटली पण आम्हाला माहिती होतं सगळं व्यवस्थित होणार आहे. अरे बापरे म्हणलं, अशी मैयाची कृपा असते म्हणजे आपल्याला कळत नाही पण तिची कृपा ही अखंड आपल्यावर असते, अखंड म्हणजे अखंड तिनं आपल्याला आपला हात धरलेला आहे सगळ्यांचा, सगळ्यांनी म्हणजे आपल्या मैयासाठी. आणि आम्ही आता एक किशोरदादा पवनीकरांचा एक संकल्प आहे, आपली नर्मदा म्हणजे आपली नर्मदा आपली गाव नदी. म्हणजे गाव नदीलाच म्हणजे आता आपल्या पुण्याची मुळा नदी आहे तर ती किती प्रदूषित झाली, तिचं पाणी किती घाण झालं, आपणच तिची काळजी घेतली पाहिजे, तिला नर्मदा समजलं पाहिजे, तिची पूजा केली पाहिजे. कारण नद्या ह्या आपल्या आईच्या जागीच आहे, म्हणजे नदी आहे तर आपण आहोत. आधी आपले पूर्वज नदीच्या किनारीच वस्ती करून राहायचे, तिथूनच आपला हा प्रवास सुरू झालेला आहे. तर सगळ्यांनी आपल्याही नदी आपापल्या गाव नदीबद्दल सुद्धा काम करावं, काय जमेल तशी सेवा करावी, काय तिचं स्वच्छता, आपल्याला वाटलं मनाला नाही पटलं ते तिच्याबद्दल करावं, तिला नमस्कार करावा, दिवा लावावं, असं किशोरदादांचं पण म्हणणं आहे. ते पटतं मनाला, सगळ्यांनी त्याच्यावर काम करावं असं वाटतंय, जसं जमेल तसं करतोय. मैयाची कृपा आहेच, तीच करून घेणारी आहे. त्यासाठी मग सगळ्यांनी आपली गाव नदी आपली नर्मदा हा पण संकल्प सगळ्यांनी करावा, नदीसाठी काम करावं आपल्या मैयासाठी. आणि ते बासरी वाजवणारे बाबा म्हणजे खरंच कृष्णच होता, ते नंतर जाणवलं. शेवटच्या दिवशी कोणीतरी म्हणलं आज बाबांनी बासरी नाही वाजवली, कुठे गेले बाबा, कुठे गेले बाबा. तर मग ते म्हणले की बघ कृष्णच होता, बासरी वाजवत होता आपल्या बरोबर. म्हणजे शूलपाणी तसे म्हणजे खूप छान अनुभव होता. शूलपाणी म्हणजे मैयाचं हृदय आहे म्हणतात ते, आणि खरंच तिथं प्रेम आहे बरं का. माणसाच्या हृदयातच प्रेम असते, आपण असं ऐकलेलं आहे. आपल्या हृदयात आहे की नाही ते दुसरंच सांगेल आपल्याला, तुम्ही सांगाल दुसरं सांगेल आपल्याला, पण मैयाच्या हृदयात खरंच प्रेम आहे. आणि मैया इतकी प्रेम करते ना, म्हणजे त्या लोकांकडनं इतकं शिकण्यासारखं आहे की सगळ्या गोष्टीचा अभाव असून ते त्यांची देण्याची वृत्ती, आपल्याकडे सगळं असून आपण देऊ नाही शकत, विचार करतो, पण त्यांच्याकडे काही नसताना या राहा, काय असेल ते घ्या, म्हणजे देण्याची वृत्ती हे शिकण्यासारखं आहे. शूलपाणीमध्ये सगळ्या त्यांना मैयाने भरभरून द्यावं. मैया तर खरं सगळ्यांची आनंद कंदी आहे, मैया आनंदच देते. म्हणजे मैयाचं आणि भगवंताचं नातंच असं आहे, माय लेकराचं, म्हणजे वडील आहेत तिचे मैया, आणि आपलं पण नातं असतं ना कुणा बरोबर तरी, आपलेही वडील असतात ते, म्हणजे आपल्याला म्हणजे जुळलेलंच आहे ते आपल्या जीवनाशी. आणि आनंद हा मुळाकडचा प्रवास, समर्थांनी पण सांगितलेला आहे. परिक्रमेत अशी एखादी वेळ आली का तुम्हाला की त्यावेळेला तीव्रतेने तुम्हाला नर्मदा मैयाची आठवण आली? हो, मग येतीच ना, मला तर रोज यायची. सकाळचं 10-12 किलोमीटर तर कसंही व्हायचं, म्हणजे सकाळी फ्रेश मध्ये 11-12 पर्यंत भोजन प्रसादीपर्यंत, नंतर दुपारी पण एक निघायची, ती हे असायची ऊर्जा असायची, निघायचो सगळ्यांबरोबर, कारण निघाल्याशिवाय काही पर्याय नव्हता, निघावंच लागायचं, सोबत एक असती आपली त्यामुळे. आणि नंतर जे 20-22 किलोमीटर झालं की मी रोज मैयाची तीव्रतेने आठवण करायची, मैया मला चालून घे आश्रमापर्यंत निदान, म्हणजे खूप थकून जायची मी. म्हणजे 20-22 किलोमीटर झाल्यावर रोज माझी मैयाच मला चालवायची, काय सांगायचं. आणि खूप वेळा तीव्रतेने तिची आठवण काढावंच लागते हो मैया परिक्रमेत. म्हणजे तुम्हाला सांगते, आपला 3 गोष्टीचा कस लागतो पायी परिक्रमेत. एक तर लेडीज असताना तर लागतं, कारण की एक चांगली सोबत, त्याच्याबरोबर ऍडजस्ट करून घेणं, म्हणजे आपल्याबरोबर जे 2-4 जण आहे त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करून घेणं, आपलं म्हणजे स्वभाव वेगवेगळे असतात, त्यांच्याबरोबर आपण ऍडजस्ट करून घेणं हा कस असतो आपला. परत तुम्ही आता जो प्रश्न विचारला मैयाला तीव्रतेनं, म्हणजे मैयावरच्या निष्ठेचा कस असतो. म्हणजे जेव्हा आपली अशीच परिस्थिती असते, आपण नेहमी दोन्ही याच्यात पाय ठेवत असतो, आपण माणूस आहो, हे किते, पण नाही, तिथं कस लागतो आपला मैयाच्या निष्ठेवरचा कस लागतो, आणि आपला स्वतःचा म्हणजे स्वतःवरचा विश्वासाचा कस लागतो. या 3 गोष्टी खूप मस्त आहेत परिक्रमेत. कुणीही लेडीज जाऊ द्या, काही भीती नाही, मैया सगळ्यांना सांभाळते. मैयाचं इतकं म्हणजे बापरे, मैया म्हणजे तिच्या किनारी गेलं की तिच्या ताब्यात असतो आपण, कोणी कसंही असू द्या, पण मैया सांभाळते. पण आपण पण तिच्यासाठी तेवढं, तिच्यावरची निष्ठा, आपला जे असतं आपलंही 100% पाहिजे, आपला स्वतःवरचा विश्वास. आणि आहे बऱ्याच गोष्टी पुढं लक्षात आल्यात की असं नाही परिक्रमेत, मग त्या शिकल्या जातात माणसाकडनं. आपण काय पूर्ण शिकून तर कधीच कुणी नाही काही करू शकत,
आता आम्ही म्हणजे एकदम कोरी पाटी नसल्यामुळे थोडीशी ग्रुपमध्ये कल्पना होती, ह्या गोष्टी त्या गोष्टी एवढं चालावं लागतं. सगळ्याच गोष्टीची कल्पना होती, कठीण रस्ता आहे, हे आहे, इतकं अंतर आहे. म्हणजे मी कोरी पाटी घेऊन एवढी गेली नव्हती. पुस्तकही वाचलेले होते, चितळे मायांचे अनुभव होते, ऐकलेले होते, अपूर्वानंदांशी बोललेली होती. त्यामुळे माझी एवढी अशी कोरी पाटी नव्हती. मला थोडी कल्पना होती की एवढं चालावं लागणार आहे, हे होणार आहे ते. घरी मी कल्पना दिली होती आणि सगळ्यांनाही सांगितलं होतं की, पण नाही म्हणजे काहीच कुठे अडचण आली नाही. मैयाची तीव्रतेनं काय, मैया माझ्या सोबतच होती, मैयाने हातच धरलेला होता, त्यामुळे परिक्रमा झाली पूर्ण. आता ह्याच्या पुढे ज्यांना पायी परिक्रमा करायची असेल त्यांच्यासाठी तुम्ही काही संदेश किंवा काही टिप्स देऊ शकताय का? हा, परिक्रमेला तर सगळ्यांनी जावं. एकदा पायी परिक्रमा तर नक्की करावी सगळ्यांनी, कारण ते आपल्याच याचं असते, आपलंच घालवायसाठी असते काहीतरी. पण सगळ्यांनाच जमेल असं नाही, पण ज्यांनी जमेल त्यांनी पायी करा, ज्यांनी जमेल त्यांनी बसनी करा. मैयाची भक्ती ही कृपा आहे मिळालेली जीवनात माझ्या. म्हणजे मी नर्मदा मैयाबद्दल मला खरंच काही माहित नव्हतं. म्हणजे भक्ती असं आता जे माहिती आहे ना, तर मैयाची भक्ती सगळ्यांनी, म्हणजे ज्यांना मिळाला ना चान्स त्यांनी सोडू नका, असंच मी सांगेल. मग अडचणी ह्या येतच असतात. परिक्रमा ही शरीरावरच आपल्या अवलंबून आहे, शारीरिक व्याधी होणारच आहे. पण तेवढे थोडे हे करून आपण करू शकतो. मैयाची परिक्रमा काही एवढी कठीण नाही आहे. 2-3 गोष्टींचं पथ्य आहे आपल्याला, की मैयावरची निष्ठा, एक चांगली सोबत असणं गरजेचं आहे परिक्रमेत, आणि एक आपला स्वतःवरचा विश्वास. आणि मग आपण शिकतोच आहोत, काही अनुभवातनं शिकतो माणूस. तर तसं होतं, एवढं काही कठीण नाही. आणि चालायचं कठीणच आहे. जंगल आहे, वाटा आहे, रस्ते आहे, नाले आहे, नद्या आहे, सगळंच आहे. ते सगळं होतं मैया कृपेने, एवढं काही कठीण नाही. पण काही गोष्टी आहे, आता मोबाईलचं आहे जरा, त्याच्याबद्दल म्हणजे मी काही सांगणारी नाही आहे, मला एवढं सांगण्याचा अधिकार नाही आहे. पण आपापलं कळायला पाहिजे सगळ्यांनी. फोटो काढा मैयाचे सुंदर सुंदर. रोज सूर्यदर्शन आहे, सूर्यास्त आहे, खूप खूप सुंदर, खूप सुंदर. त्याचे रोज फोटो काढा. तुम्हाला कुणी भेटलं त्यांचे फोटो काढा, त्यांचे अनुभव ऐका, त्यांच्याशी बोला. मोठे मोठे साधू संत बसलेले आहेत तिथं, त्यांच्याशी. हो, मला ना, हो, मला हिरापूरला त्या महाराजांनी नर्मदा पुराण दिलं. हा, हिरापूरला. आणि ते चाललेले होते, नर्मदा पुराण घेऊन चाललेले होते ते कुठेतरी वाटायसाठी. आणि आम्ही निघालेलो सकाळी. आमची तिथं अशी गोशाळेतच अशी सोय होती. खूप चालावं लागतं त्या भागात. म्हणजे कुठला भाग आहे तो, उत्तर तटावरचा. आणि खूप थकलो होतो आम्ही त्या दिवशी. पण आम्ही निघालो सकाळी, तर ते असे टेम्पो सारखी एक गाडी होती, त्यात ते भरत होते नर्मदा पुराण असे गट्टेच्या गट्टे. आणि आम्ही दर्शन घेऊन आपण निघतो. तिथं ते दाक्षिणात्य शैलीचं एक मंदिर आहे मोठं, श्रीयंत्राचं वगैरे, हिरापूरला. आणि तिथं त्या महाराजांनी मला आओ मैया इधर आओ, आणि संक्षिप्त मध्ये आहे ते, हिंदीमध्ये. मी घरी वाचते ते, पण मला मिळालं ते कृपेनं, मैयाच्या कृपेनं ते मिळालं. आणि तसा एक साधू मला भेटलेले. कुठे, आम्ही अमरकंटक उतरून खाली आलो. अनुराधा पण होती आमच्या बरोबर, होते गोरे काका होते, बरेच जण होतो आम्ही, 5-6 जण होतो बहुतेक. एक साधू असे जंगलात आले, त्यांनी 4-5 रुद्राक्ष असे दिले. असेच का म्हणजे दिले, सगळे होतो आम्ही, त्यांनी मला दिले ते रुद्राक्ष. मी अजून ठेवलेले आहे. आणि एका नंतर पुढे चालत आल्यावर एका साधूंनी असं काहीतरी केशरी कलरचं असं काहीतरी साधू महात्मे देतात. म्हणजे त्यांना काय वाटत असेल देतात. आपल्याला भीती पण वाटते, आपण सामान्य माणसं साधू महात्म्यांच्या जरा लांबच असतो. पण परिक्रमेत कशाची भीती वाटत नाही. साधू महात्म्यांचे खूप सत्संग झाला आमचा. खूप कितीतरी ठिकाणी साधू महात्मे भेटले. बापरे, खरंच म्हणजे मैयाचे किती अनुभव सांगा. दिवस पुन्हा नाही, रात्र पुन्हा नाही, एवढे अनुभव आहे पूर्ण परिक्रमेतले. आणि खूप महाराज भेटले, खूप सज्जन लोक भेटले, खूप चांगले लोक भेटले, आपल्याला प्रेम करणारे भेटले. आपल्याला म्हणजे नाती अजून टिकून आहेत माझी मैया किनारी. आणि परिक्रमा झाल्यावर सुद्धा माझ्या जीवनात हा बदल आहे की खूप चांगले लोक आहेत माझ्या जीवनात, खूप चांगले लोक. आणि मला वाईट अनुभव हा येत नाही, हे एक माझं आहे. मला ना कधी वाईट अनुभव येत नाही. आता सुद्धा मी एकटी म्हणजे एका ग्रुप बरोबर जाऊन एकटी यात्रा करून आली आधी कैलास. कोणी ओळखीचं नव्हतं, एक मैत्रीण फक्त ओळखीची होती.
पण इतकं छान असं वाटतच नाही की त्यांच्याबरोबर पहिल्यांदा गेली. खरंच म्हणजे माझं सगळीकडे असंच आहे, मी खूप ट्रिप करते, खूप फिरते, म्हणजे सारखी फिरत असते, सारखे देवदर्शन चालू असतात माझे बाई या कृपेने, भगवंताच्या कृपेने जात असते, सगळं जमून येतं, आर्थिक काय असेल ते माझी पुण्याई जमून येतं. असेल काही, मी नाही काही कशाबद्दल बोलू शकत त्या, पण मला वाईट अनुभव नाही येत, म्हणजे खरंच नाही येत. सगळे काय माहिती झाल्यानंतर काही विशेष असं स्वभावात फरक हाच स्वभाव म्हणजे माझा तसा तसा म्हणजे माझा असाच स्वभाव आहे, सगळं मोकळेपणाने माझं तोंडात, म्हणजे मी नाही सांगत ते, आता मी काय सांगत, पण काय बदल म्हणजे मी मैयाशी जोडली गेली. आता माझ्या जीवनात सीमा दिदी सारखे लोक आहेत, सीमा दिदी चौधरी आमच्या मुंबईच्या आहेत, त्या जबलपूरच्या आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला चांगल्या अपूर्वानंदनच्या नर्मदा सेवा संघाला मी जोडलेली आहे. आमचा एक नाशिकचा ग्रुप आहे, त्यात खूप चांगले लोक आहेत, दानशूर, खूप मैयाप्रती लगाव असलेले, मैयाप्रती निष्ठा असलेले लोक आहेत, त्यांच्याबरोबर मी जोडलेली आहे. आणि असे भेटलेले लोक आहेत ना मैया किनारी, साधू संत, काही काही महात्मे आहेत, त्यांचे अजून नंबर आहेत, त्यांच्याबरोबर कधीतरी कॉन्टॅक्ट होतो. हे म्हणजे हाच बदल आहे की पहिले अशा लोकांशी काही आपलं हे नव्हतं, आपल्या मैत्रिणी आपले नातेवाईक आहेत. आता बदल हा आहे की नातेवाईक कमी, त्यांचे फोन कमी, त्यांच्याशी संपर्क कमी, आणि ह्या मैयाकडे संपर्क जास्त. हाच बदल खूप मोठा आहे. आणि एक जो कॉन्फिडन्स आलेला आहे मैया परिक्रमेत की नाही आपण एकटेच आलेलो आहोत आणि एकटेच जायचं आहे, आणि साक्षी भाव जो आलेला आहे बघण्याचा की नाही आपल्याला असं कुठल्या गोष्टीचं दुःख व्हायला नको. तसं तर गीताच शिकतो, गीता शिकलेलोच आहे आम्ही. 2015लाच गीता धर्ममंडळाची गीता झाली, पण गीता कळली होती पण वळत नव्हती ती, पण आता थोडी थोडी वळायला लागली, कळायला लागलं की नाही आपल्याला साक्षी भावाने बघता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक माणसाबद्दल. आपल्याला कुणाचं प्रेम मिळालं ते घेता आलं पाहिजे, कोणी प्रेमाने बोललं त्याच्याशी आपल्याला त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेमाने बोलता आलं पाहिजे, आणि देता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. दोन्ही क्रिया झाल्या व्यवस्थित तर बॅलन्स राहतो, हे कळलंय आता. बाकी तर मैयाची कृपा आहे, सगळं तिच्या कृपेने चाललंय, सगळं काही आहे तिच्या कृपेने व्यवस्थित. तिची अशीच कृपा सगळ्यांवर राहो, आहे की नाही, सगळ्यांना तिनं सद्बुद्धी देवो, हीच तिच्या चरणी प्रार्थना आहे. नर्मदे नर्मदे नर्मदे.